शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी आहे ॲग्री सखा सुमीर। आज आहे मी अमरावती जिल्ह्यात माझ्या एरियामध्ये आहे मित्रांनो, आणि इथे राष्ट्रीय कृषी प्रदर्शन 2023 आजपासून सुरुवात आहे 27 डिसेंबर पासून। तर पहिला प्लांट मी जैन इरिगेशनचा आहे, इथे डेमो आणि समोर पूर्ण ही इरिगेशन सिस्टीम आहे। आपण वेंचुरी वगैरे दाखवत आहे, त्याच्यानंतर मी माहिती टाकणार आहे। सध्या अमरावती झोनलचे मुख्याधिकारी आहे साहेब, आपला संपूर्ण परिचय। मी आनंद खंडेलवाल। अच्छा, मी जैन इरिगेशनला मागील 23 वर्षापासून कार्यरत आहे। ओके सर। मी इथं आता अमरावती डिव्हिजनचे जे 5 डिस्ट्रिक्ट आहे, अच्छा, ते अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम, असं जो अमरावती डिव्हिजन आहे आपला रेव्हेन्यूचा, अच्छा ते पाहतो पूर्ण। आणि हे आमचे सहकारी विदर्भात हे नागपूर डिव्हिजनला असतात। नमस्कार सर। हे पूर्ण राहिलेलं जे नागपूर आहे आणि अंबळनेर, आमची पूर्ण टीम आहे इथं। ओके सर। याला जे आपला राष्ट्रीय कार्यक्रम आहे, त्या लाईव्ह डेमोचा इथं पूर्ण प्लॉट केलेला आहे आम्ही इथं। अच्छा अच्छा सर, शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी। आणि तुम्हाला एक विशेष सांगायचं म्हणजे हा जो लाईव्ह डेमोचा प्लॉट आहे, इथलं जे काही तुम्हाला आता जे दिसत आहेत आमचे प्रोडक्ट, हे सर्व आम्ही इथंच ठेवणार आहे। म्हणजे कार्यक्रम 4 दिवसाचा जरी तुमचा प्रात्यक्षिकचा कार्यक्रम असला, तर याच्यानंतरही जेव्हाही केव्हा अमरावतीच्या शेतकऱ्यांना काही माहिती लागली किंवा इथं विद्यापीठातले जे विद्यार्थी आहेत, अच्छा, त्यांच्यासाठी हे पूर्ण इथं फ्री ऑफ कॉस्ट इथं पूर्ण आम्ही दिलेलं आहे, जेणेकरून जे काही शेतकरी वर्ग येतील, जे काही विद्यार्थी इथून बाहेर निघतील, त्यांना या इरिगेशन सिस्टीमची पूर्ण माहिती होऊन इथून ते बाहेर निघू शकतात। अच्छा अच्छा सर। याच्यामध्ये सुरुवातीला तुम्ही जसं सांगितलं की इथं फिल्टर युनिट जे आहे, फिल्टर म्हणजे काय, ड्रिप इरिगेशन सिस्टीमचा हार्ट ज्याला म्हणता येईल। अच्छा, हार्ट काय करतं, आपलं ब्लड जसं प्युरिफाय करतं आणि पूर्ण सिस्टीमला सप्लाय करतं, तसं ज्या पाण्यातून जो काही गाळ असेल, त्या गाळ कोणत्या स्वरूपाचा आहे त्या प्रमाणात ते फिल्टर आहे। आता इथं आपण सर्व टाईपचे फिल्टर लावलेले आहेत। तुमचं जर बोरचं पाणी असेल तर सुरुवातीला जे तुम्हाला घुमर फिल्टर दिसतंय, अच्छा अच्छा, ते वापरायचं, म्हणजे जेणेकरून तुमच्या पाण्यासोबत जी रेती वगैरे आलेली आहे, बारीक भिंगी आलेली आहे, ती सेटल होते आणि पाणी बाहेर निघते। जर तुमच्या पाण्यासोबत गाळ असेल तर तुम्हाला सँड फिल्टर वापरायचं आहे। अच्छा, म्हणजे जे गडूळ पाणी ज्याला म्हणता येईल, ते गडूळ पाणी क्लिअर होऊन तुमचं ड्रिपर समोर चोकअप होणार नाही। ही जी सिस्टीम आहे, याच्यामध्ये तुमच्या पाण्यासोबतचा जो गाळ किंवा कचरा आहे ते क्लिअर करण्यासाठी फिल्टर सिस्टीम आहे। त्याच्यानंतर पुढे पाईपलाईन, ज्याला मेन लाईन आणि सबमेन म्हणतो, त्याद्वारे आपण फील्ड पर्यंत येतो। अच्छा, त्याच्यानंतर आपलं जी सिस्टीम आहे, ते सिस्टीम डिझाईन अशा प्रकारे केले जाते, तुमच्या 2 झाडातलं अंतर आणि 2 ओळीतलं अंतर। आता जर हॉर्टिकल्चर क्रॉप असेल ज्याच्यामध्ये 2 झाडातलं आणि 2 ओळीतलं अंतर जास्त असते, तर आपल्याला ऑनलाईन सिस्टीम म्हणजे तिथं तुम्हाला दिसत असेल, बिलकुल बिलकुल लॅटरल्स आहेत आणि लॅटरल वर ड्रिपर लावलेले आहेत। अच्छा अच्छा, ते स्पेसिंग आपल्याला फायनल करता येते की 2 झाडातलं अंतर प्रमाणे आपल्याला एका झाडाला 2 ड्रिपर द्यायचे, 4 ड्रिपर द्यायचे, त्याप्रमाणे ते आपल्याला लावता येतात ड्रिपर। अच्छा, आणि जर आपलं क्लोज स्पेसिंग आहे, फॉर एक्झाम्पल कॉटन झालं, त्याच्यानंतर व्हेजिटेबल्स झाले, जर तुमचं क्लोज स्पेसिंग क्रॉप आहे, जसं कॉटन आहे, कॉटन हे आपण 4 फुटावर किंवा 5 फुटावर लावतो, किंवा व्हेजिटेबल आहे, व्हेजिटेबल आपण एक साधारणतः 2 ओळीतलं जे अंतर असतं आपलं, ते 4 फूट ठेवलं तर तुमचं कोणतंही क्रॉप, जसं तुमचं मक्का झालं, व्हेजिटेबल झालं, बरोबर, हे कोणतंही अंतर कव्हर होतं, तर त्याच्यासाठी आपण इनलाईन सिस्टीम वापरतो। अच्छा, जर आपलं त्याच्यानंतर जे व्हेजिटेबल्स असतात त्याला आपल्याला मायक्रो स्प्रिंकलर्स वापरता येतात, ते पण प्लॉट इथं आहे मायक्रो स्प्रिंकलरचा। अच्छा, जर आपल्या भागात संत्रा आहे किंवा व्हेजिटेबलची जी नर्सरी होते, त्याच्यासाठी पण आपण मायक्रो स्प्रिंकलर वापरू शकतो। अच्छा, त्याच्या बाजूला आपलं रेनपोर्ट सिस्टीम आहे, म्हणजे ड्रीप आणि स्प्रिंकलरचं एक कॉम्बिनेशन म्हणून रेनपोर्ट सिस्टीम। रेनपोर्ट, तर त्याच्यामध्ये जे नोझल आहे ते 1/2 इंचीचंच नोझल आहे, आणि ते 1/2 इंचीचं नोझल चा थ्रो जो आहे किंवा त्याच्यामधून जे तुषार पडतात ते अतिशय बारीक असतात। त्याच्यामुळे काय आहे की ती जी जमीन असते, ती जमीन कॉम्पॅक्ट न होता ती फुगून जाते, तर त्याच्यामुळं फुगल्यामुळं त्याच्यामध्ये जे एअर सर्क्युलेशन प्रॉपर झाल्यामुळं इल्ड वाढून जातं, त्याचं अपटेक वाढतं रूटमधून आणि त्याचं इल्ड वाढून जातं। तर ह्या सर्व सिस्टीम, त्याच्यानंतर लार्ज व्हॉल्यूममध्ये ज्यांच्याकडं मोटर जास्त HP आहे किंवा लँड होल्डिंग जास्त आहे आणि त्यांना कमी वेळात जास्त एरिया इरिगेशन जर करायचं असेल, त्यांच्याकडे जर पाणी असेल, तर त्याच्यासाठी लार्ज व्हॉल्यूमचे जी रेनगन्स आहेत, म्हणजे एका वेळेस साधारणतः 1/2 एकरापासून तर 1-1.5 एकरपर्यंत पूर्ण इरिगेशन एका वेळेस करू शकतील, एवढ्या मोठ्या गन्स पण आमच्याकडे आहेत। त्याचा पण लाईव्ह डेमो इथं आहे। त्याच्यानंतर एक शेवटचं, जे आपल्याकडं जसं धारणीचा एरिया झाला, जिथं इलेक्ट्रिसिटी अजूनपर्यंत पोहोचलेली नाहीये आणि लँड होल्डिंग पण एकदम कमी आहे, तर त्यांच्यासाठी ड्रिप किट आहे, म्हणजे एक साधारणतः 100 स्क्वेअर मीटर पासून तर 2000 स्क्वेअर मीटर पर्यंत छोट्या छोट्या ड्रिप किट्स आहेत, किंवा किचन गार्डनिंग, जिथं आता एक नवीन कन्सेप्ट जो स्वतःचा भाजीपाला आपण स्वतः पिकवावा, जे मोठ्या सिटीत आहे, तर त्याच्यासाठी पण आपण एक इरिगेशन सिस्टीम, त्यांना तेवढं नॉलेज नसतं इरिगेशनच्या बाबतीत,
तर एक किट तयार केलेलं आहे, ड्रिप किट नावाने. म्हणजे ते किट एक सुटकेस सारखं किट घेतलं, घरी नेलं, तुमच्या टाकी जी आहे ओव्हरहेड टँक अच्छा. त्याला अटॅच करून दिलं की तुमचं पूर्ण एक 100 स्क्वेअर मीटरचं 10 म्हणजे स्क्वेअर मीटरचं किचन गार्डन पासून ते संपूर्ण शेती आपण जैन इरिगेशनच्या मार्फत आपण करू शकतो पूर्ण पाणी आपण संपूर्ण. त्यांना- हा. आणि सर याच्यात काही सबसिडी वगैरेची आहे स्कीम वगैरे? गव्हर्नमेंटची सबसिडी आहे. अच्छा. आता म्हणजे आज ज्या गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे अल्पभूधारकला 90% सबसिडी आहे आणि अच्छा. जो 5 एकराच्या वरचा जो फार्मर आहे त्याला 85% सबसिडी आहे. अच्छा सर. आणि आणि दोन्ही प्रोडक्टला आहे, ड्रीप आणि स्प्रिंकलर दोन्ही प्रोडक्टला सबसिडी आहे. सर हे तुम्ही जे डेमो लावलेल्या सगळ्या प्लॉट तर कोणत्या किती तारखेपर्यंत हे राहील? हे डेमो प्लॉट इथंच राहणार आहेत. अच्छा. हा, हे जे डेमो प्लॉट आहेत हे आम्ही परत घेऊन जाणार नाहीये. 4 नाही. दिवसाचं जे एक्झिबिशन आहे 30 अच्छा. तारखेचं, त्याच्यानंतर सुद्धा हे इथंच राहतील. इथल्या विद्यार्थ्यांसाठी शिकण्यासाठी हे डेमो प्लॉट आहे ड्रीप इरिगेशनचे. हे अच्छा. बाजूला जे आमचं ग्रीन हाऊस आहे त्याच्यामध्ये जे एरोफोनिक, हायड्रोफोनिक आणि सॉइललेस मीडियामध्ये जे काही स्ट्रक्चर उभं आहे ते अच्छा. सर्व इथंच राहणार आहे. आज नाही, तुम्ही 5 वर्षांनी जरी इथं येऊन पाहिलात तरी तुम्हाला ही सिस्टीम इथंच दिसेल. अमरावती जिल्ह्यातला किंवा बाहेरचे जे काही शेतकरी इथे येतील, जे काही शेतकरी त्यांच्यासाठी ही पूर्ण शिकण्यासाठी सिस्टीम ओपन राहील. एक सुविधा आहे त्यांच्याकरिता. त्यांच्याकरिता सुविधा आहे. किंवा इथले कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत त्यांना तो सब्जेक्ट असतो, सर्व ऍग्रिकल्चरचाच कॉलेज अच्छा. आहे. तर हे त्यांना स्टडीसाठी म्हणजे प्रॅक्टिकल बिलकुल पाहू शकतात. अच्छा. की बाबा हे कसं काम करतं, म्हणजे जेणेकरून ते विद्यार्थी जेव्हा बाहेर निघतील हा. तर ते एक नॉलेज घेऊन बाहेर निघतील की इरिगेशन अच्छा, सर. सिस्टीम काय काय आहे आणि काय काय याच्यात आपण अजून काही तोपर्यंत जर काही नवीन सुधारणा झाली तर ते पण आपण इथं करू शकतो. बिलकुल. तर शेतकरी मित्रांनो, अशी अमूल्य माहिती आपल्याला जैन इरिगेशन तर्फे आज मिळालेली आहे. तुम्ही ज्याही जिल्ह्याचे असाल तर इथे नक्की भेट द्या मित्रांनो. खूप मोठं प्रदर्शन लागले आहे 2023चं आणि नक्की तुम्ही पहा. मी आता नंबर शेअर करणार आहे. सर नंबर फक्त सांगून द्या शेवटी. कस्टमर केअरचा टोल फ्री नंबर आहे. अच्छा. 1800 1800 180 180 1503 1503 आणि एक दुसरा नंबर घ्या 1800 1800 599 599 5000 5000. आणि त्याचबरोबर अच्छा. सर्व शेतकरी बांधवांना मी जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड जळगाव अच्छा. व अमरावती विभाग आणि नागपूर विभागाच्या वतीनं विनंती करतो की आता जे राष्ट्रीय कृषी प्रदर्शन सुरू आहे बिलकुल. त्या प्रदर्शनात अमरावतीला येऊन या 4 दिवसात जो काही कृषी महोत्सव आणि सोहळा साजरा होतो बिलकुल. यात आपण सिंचनाच्या सर्व सुविधा जैन उद्योग समूहानं ज्या विकसित केलेल्या आहे, गेल्या 50 वर्षापासून ही कंपनी कार्यरत आहे आणि देशातील नंबर 1 ची आणि जगातीलही नंबर 1 ची कंपनी आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी, सर्व विदर्भातील व पूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी इथे येऊन प्रत्यक्ष माहिती घ्यावी. काही अडचण असल्यास आमचे सर्व इथं कृषी अभियंते व अधिकारी आहेत, त्यांना प्रश्न विचारावा, आपलं निरसन करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. बिलकुल सर. सर्वांचे मी आभार मानतो मित्रांनो. नक्की तुम्ही या आणि या सगळ्यांचा फायदा घ्या. आपले अजून ज्ञान वाढवा मित्रांनो शेतीबद्दल. जय जवान जय किसान.